रणवीर सिंग, अजय देवगण सोबत तुम्ही काम केलंय, कसं आहे ते माणूस म्हणून एखादं, म्हणजे प्रेक्षकांना त्यांची दुसरी बाजू तुम्ही काय सांगू शकाल? नग आहे तो. रणवीर सिंग म्हणजे नग आहे, नग. मोठं आर्टिस्ट मुझे मालूम नहीं, लेकिन एज ए ह्यूमन बीइंग मैं आज तक, मैं 40 साल हो गए इंडस्ट्री में, मैं तेरे जैसे एक्टर नहीं देखा. मतलब एज ए ह्यूमन बीइंग क्या आया इधर और तो त्याचं मला सगळं असं माहिती आहे ना. लव दादा सगळं ते एक्साइटेड सगळं. हिंदीतला तो आणि मराठीतला आपला सिद्धांत. जे काही जनरेटर लावून फिरतात, कायम जनरेटर त्यांच्या बरोबर असतो. जनरेटर दिसत नाही तर कायम सॉलिड जनरेटर असतो त्यांच्याकडे. नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मिरर या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी एक खास व्यक्ती आलेले आहेत, ज्यांनी 90च्या दशकात मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. खरं तर त्यांच्या अंगातच लवचिकता आहे असं म्हणायला हरकत नाही. कॉमेडीचा अचूक टायमिंग आणि कॉमेडीचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे मराठी सिनेसृष्टीतले हरहुन्नरी कलाकार अभिनेते विजय पाटकर सर माझ्यासोबत आहेत. विजय सर, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. कसे आहात तुम्ही? सगळ्यांना फर्स्ट क्लास. खरं तर तुम्हाला पाहून आम्ही मोठे झालेलो आहोत आणि मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायची संधी मिळाली, त्यासाठी मला स्वतःला सुद्धा खूप छान वाटतंय. तर सगळ्यात आधी माझा पहिला प्रश्न असा आहे, तुमचा जन्म गिरगावातला. गिरगाव म्हणजे संस्कृतीचा ठेवा. तिथे गणेशोत्सव म्हणा, गिरगावची शोभायात्रा म्हणा, या सगळ्या गोष्टी खूप अभिमानाने आणि खूप मोठ्या पद्धतीत होत असतात आणि तिथे तुमचा जन्म झाला आहे, त्या चाळीतला. काय बालपणीच्या आठवणी? एक तर गिरगाव नसून माझा जन्म भेंडी बाजार. म्हणजे सगळे वेगळ्या जमातीची वस्ती आणि आमच्या 3 बिल्डिंग फक्त हिंदूंच्या. अच्छा. मग तिथे असं सांस्कृतिक गोष्टी खूप होत नव्हत्या, पण नकळतपणे तिथे साने गुरुजी कथामाला, म्हणजे त्या काळात 1 ते 2 ठिकाणी फक्त साने गुरुजी कथामाला व्हायची. त्यात एक प्रकाश मोडीकर वगैरे त्यावेळी यायचे. अच्छा. आणि त्यामुळे एक तिकडे रुजलं, सांस्कृतिक गोष्टी रुजल्या. आणि एक आहे, चाळ म्हटली ना का सांस्कृतिक गोष्टी आपोआप येतात. म्हणजे नृत्य म्हणा, अभिनय म्हणा, म्हणजे अर्धा वात्रटपणा म्हणजेच अभिनय असतो. तो जर चाळीत असतो तो कुठेही नसतो. म्हणजे माझं दुःख आहे की माझा मुलाचा जन्म चाळीत व्हायला हवा होता, थोडंसं तिथे अगोदर वाढायला हवा होता. प्रत्येकाला आवडतं की तो तिथे जावं, तिथे जावं, पण चाळीतले मुलं आहेत ना खूप स्ट्रॉंग असतात. खूप काय सर्कमस्टान्सेस त्यांची अशा गोष्टी असतात ना, ती मुलं खूप स्ट्रॉंग असतात. त्यांना परिस्थितीची जाणीव असते. देवाच्या दयेने माझा मुलगा चाळीतला जन्म जरी नसला तरी तो जात येत होता त्यावेळी. आणि सोडल्यानंतर सुद्धा माझी आई तिथे राहत होती, त्यामुळे जाणं येणं चाळीतलं होतं. थोडंफार त्यांनी बघितलं, फार तर आठवत नाही. तुम्ही सांगितलंच असेल तुम्ही त्यांना सगळ्या चाळीतल्या गमती. म्हणजे काय, तो अजूनही म्हणजे चाळीतल्या गमती जमती आमच्या संपतच नाहीत. नक्कीच. म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी गेलो वाशीला, आणि तिथे राखी पौर्णिमेच्या दिवशी, रक्षाबंधनाच्या दिवशी मोठा भाऊ असतो, मग बहीण असते, मी असतो, भाऊजी. म्हणजे माझ्या बहिणीचं आणि माझ्या भाऊजी चाळीतलं प्रेम प्रकरण. असं चाळीतलं प्रेम प्रकरण ते आता गाजलेलं आहे. हां, म्हणजे वेगळाच किस्सा सांगते. माझ्या बहिणीचं लग्न झालं 1973ला. अच्छा. हां, लग्न झालं 17 मे 1973 लग्न झालं. आणि ते मुलगी सासरी जाते, मग रडारड. आजीला फिट आली माझ्या हे, आणि सासर होतं बहिणीचं 8 रूम सोडून, तरी सुद्धा इतकी रडारड. दुसऱ्या दिवशी मी झोपलो होतो 17 मेला रात्री, 18 मेला जाग होली तर चहा प्यायला बहीण माझी परत घरी होती. अरे 8 रूम सोडून रडारड कसं, तिथेच आहे तिथे बाजूला, अशा काही गोष्टी. तर तिकडचे गणपती, आमचे गणपती म्हणजे एक जयवंत हडकर म्हणून आमचा मित्र आहे, तर त्याची कोपऱ्यावरची रूम होती. तो स्वतः बेसिकली चांगलं डिझाईन करायचा. आता त्याचा मुलगा चांगला आर्टिस्ट आहे, मुलगी चांगली स्कल्प्चरिस्ट आहे, खूप चांगली आहे. आम्ही चिव म्हणतो, जननी म्हणून आहे तिचं नाव. तर ती छान स्कल्प्चरीज आणि ते डिझाईन करे, ते आम्हाला आवडायचं जायला. मग त्यावेळी कलर्स बघ, ते स्कल्पचर बघ,
तो मूर्ती म्हणून स्वतः तोच करायचा. अच्छा. करायचं म्हणजे करतो, अजूनही करतो, तोच हा. करतो. स्वतःची मूर्ती तो तयार करतो आणि आणतो. तर त्याच्यानंतर माझा मोठा भाऊ गायचा, किशोर कुमारची गाणी गायचा, गिटारिस्ट होता. आणि त्यात व्हिज्युअलायझर आणि इलस्ट्रेटर, म्हणजे अंबुजा सिमेंट वगैरे, तर ते हिमॅन आहे, तर त्यांनी इलस्ट्रेट केलं आहे माझ्या भावाने. तर ह्यामध्ये ह्या गोष्टी ना लहानपणी माझ्यात खूप पडलं. म्हणजे म्युझिक, नंतर हे कलर्स, डिझाईन्स, त्यामुळे मी थोडं त्यात वाढलो मी. आणि तिथून मी सुरुवात झाली खरी. मी सुरुवातीला नाटकात वगैरे कामं करायचो नाही. हो हो. मी पळायचो. कारण तुमच्या घरी तुमची आई तेव्हा सिप्लामध्ये कामाला होती, वडील कामाला होते, भाऊ छान होता, म्हटला भाऊ होता Yes. कामाला, त्याचे पैसे मी उडवायचो. तुम्ही कॉलेजमध्ये मस्त टाप टीप बनून जायचा, त्या सगळ्या गोष्टी. सहा सोमवार ते शनिवार 6 दिवस 6 पॅन्ट 6 शर्ट घालणार मी एकटा होतो. वा. माझा मोठा भाऊ बिचारा 2-3 शर्ट घालायचा. म्हणजे आमची परिस्थिती पहिल्यापासून बरी होती, देवाच्या दयेने बरी होती, कारण एवढी सगळी नोकरीला असल्यामुळे बरी होती. पण त्यांच्या पैशाने मी बूट त्यावेळी लेदरचे शूज, ही गोष्ट करतो मी, 78ची गोष्ट करतोय. शूज 2 शूज होते, मग 2 शूज 2 शूज भावाचेच घालायचो मी. पॅन्ट शर्ट वगैरे हे घालून मजा. त्यामुळे ना तेजल, ती चाळ, तिथून आलो मी सिद्धार्थ कॉलेजला. सिद्धार्थ कॉलेजला आम्हाला सतीश पुळेकर भेटले. मग आमचे नग सगळे, जयवंत वाडकर, प्रदीप पटवर्धन, हे सगळे भेटले. प्रदीप चाळीतला, जयवंत वाडकर चाळीतला, ते सगळे चाळीतले असल्यामुळे आमचे सगळं ते जुळलं. सर, तुम्ही तेजाबमध्ये काम केलं आहे. तेजाबमध्ये बॉलिवूडचे मोठे स्टार्स होते, अनिल कपूर सर, जॉनी लिव्हर होते, माधुरी दीक्षित मॅम होत्या. त्यांच्यासोबत कसा वावर होता तेव्हा तुमचा तिथे? त्यावेळी मी तेजाब केलं त्यावेळी मला माहीत पण नव्हतं मी एवढ्या मोठ्या सेटअपची सिनेमा करतोय. काही अक्कलच नव्हती. 85ला पहिली सिनेमा केला, 87ला तेजाब केला. मी चंद्राजींना भेटायला वर्डेचे चाळीत गेलो होतो, ते पण चाळीतले. वर्डेची बिलिटी चाळ आहे ना, गीता टॉकीजच्या समोर बैठ्या, ते तिथे राहायचे. त्याच्याने गेलो मी, असं दारात आलो, मी बसलो पण नाही, तिथे बसलो. ते काय नाव काय रे? विजय पाटकर. काय करतो? नाटकात वगैरे कामं करतो, कॉमेडी बिमेडी तेच करतो. म्हटलं नाचता येतं? म्हटलं उत्कृष्ट नाचतो म्हटलं. त्यावेळेस आताच्या पोरांचं नाही नाचू शकत आपण, पण त्यावेळी ते सगळं ते गाणी वगैरे, म्हणजे त्या रिहर्सलला एकदा गेलो होतो मी, 1-2-3च्या रिहर्सलला. तर अनिल कपूर मला म्हणाला, तू ऐकू आहे रेशन गो, क्यों आहे रेशन गो, मेरे कॉम्प्लेक्स दे रहा है क्या? म्हणजे आम्ही लगेच ना पिकअप तिथेच गेलं. त्यामुळे अरे भंकेच बोलतो सगळं ते असं. पण अजून परवा ठीक आहे, काय काही कळत नव्हतं. पहिल्या शूटिंगला गेलो, मग जॉनी भाई, जयवंत, मी आणि चंकी पांडे तेव्हा नवीन होता, तर ते काही सिनेमा आला नव्हता, येणार होता त्याचा पहिला सिनेमा. चंकी पांडे, अच्छा मला वाटलं तोच हिरो आहे. नंतर कळलं अनिल कपूर आहे, अनुपम खेर आहे, किरण कुमार आहे, अन्नू कपूर आहे, आणि माधुरी दीक्षित तेव्हा कोणी नव्हती. माधुरी दीक्षित हा ती अबोधमध्ये होती. अच्छा माधुरी दीक्षित बघितलं. मराठी आम्ही तिच्या डब्यात जेवायचो आम्ही, हावऱ्यासारखे मराठी ना. तिचं जेवण अप्रतिम. डबिंगच्या वेळी ना जेवण तर मी बँकेत न जायचो डबिंगला, तर ते डब्याकडे बघत असायचो. ब्रेक झाला काय, म्हटलं या बसा डबा उघडला का, आम्ही ती खायची, आम्ही अर्ध खाऊन बघूय. ती पण आम्हाला प्रेमाने द्यायची. म्हणजे आता किती वर्षाने मी धमालला आम्ही एकत्र काम केलं, टोटल धमाल. अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि मी. म्हटलं अनिल भाई 37 ईयर के बाद एक साथ एक फ्रेम में हम लोग है. अरे हाँ यार विजय, हाँ यार. म्हणजे त्यावेळी ती इतकं सोपं होतं ना. तर वेगळा प्रश्न येतो, तू ये तुझ्या प्रश्नावर, आठवलं म्हणून बोलतो. त्यामुळे एवढं सोपं होतं आणि निरागस होतं ना गं. म्हणजे आत्ता म्हणजे इतके वर्ष काम करून अनिल कपूरला भेटायची माझे वाद्य. पण त्यावेळी मी जज म्हटलं मराठी सिनेमात एक सीन करे, चल कभी करके 70ला बोललो परसों, अरे पर रुक स्क्रिप्टिंग करना है अभी तक. खाली पूछ रहा होगा, तुम हाँ बोलोगे तो लिखेंगे मेरे दोस्त पुरुषोत्तम बेर्डे. आणि असं त्यांनी काम केलंय. हमाल धमालमध्ये 2 सीन त्यांनी केलेत. एक लक्षाला प्राईज देताना आणि एक फोन कट, 2 सीन केलेत.
पैसे वगैरे काही नाही. आता अशक्य आहे. फ्रीमध्ये काम केलं. फ्री. अरे काला बाजाराच्या सेट राकेश जोशीचं शूटिंग चाललं होतं. आम्ही 40-50 लोक तिकडे सेटवर गेलो होतो. तिथून उचलून त्याला आणलं फिल्म सिटीमध्ये आणलेलं सीन शूट केला आहे. सर बॉलिवूडमधले मोठे दिग्दर्शक आजही आहेत ते रोहित शेट्टी. सिंघममध्ये तुम्ही काम केलं आहे, सिम्बामध्ये काम केलं आहे. यासोबत तुम्ही जेव्हा बॉलिवूडमधले कलाकार असतात त्यांच्यासोबत तुमचा वावर कसा असतो? तिकडे ते सुद्धा तुमच्याशी मराठीमध्ये बोलायचे का? ब्रेकमध्ये समजा रोहित शेट्टी माणूस म्हणून कसा आहे, तो तुमच्याशी मराठीत बोलायचा का? रोहित शेट्टी, मी डिरेक्टर वगैरे नंतरची गोष्ट, तो माणूस म्हणून ग्रेट आहे. ह्युमन बिईंग तो खूप छान आहे, खूप छान आहे. आणि नंतर काही गोष्टी कमर्शियल तुमच्या वाढत गेल्या, जे स्टेक्स वाढत गेले काय माणूस चेंज होतो. पण त्या चेंज होऊन सुद्धा त्याच्यावर सगळा भार येतो ना, एवढ्या गोष्टी करत जाणं. कारण सुरुवातीला ते सोपं होतं. हिंदी सिनेमासुद्धा सोपं होतं, बऱ्यापैकी सोपं होतं. गोलमाल सिंघमपर्यंत. पण सूर्यवंशीपासून वगैरे सगळं तो खूप मोठा डिरेक्टर झाला. हो, खूप मोठा निर्माता झाला, खूप मोठा. डायरेक्ट 70-80 कोटीवरनं 150 कोटी. सूर्यवंशी 200 कोटीची फिल्म होती. सिम्बा होती 125 कोटीची फिल्म होती. आमची सर्कस होती 125 कोटीची फिल्म. आणि त्यावेळी एक ते एवढ्या सगळ्या सिनेमात त्याचं अपयश आलेली फिल्म ही एकच, सर्कस. संडे पण बरा गेला सिनेमा. पण तेवढ्या अपेक्षा नव्हत्या लोकांच्या, कारण तो पहिला सिनेमा जमीन नंतर तो केला होता, त्यामुळे तशा अपेक्षा नव्हत्या. त्यामुळे अपेक्षा खूप होती. त्यामुळे आता खूप मेहनत करतोय तो. त्यामुळे माणूस म्हणून तर ग्रेट. मी तुला सांगतो, एवढी ट्रीटमेंट आहे ना त्याच्यावर, ट्रीटमेंट माणसाला काय लागतं. तुम्ही आता बघा ना, इथे छान रिस्पेक्ट करून मला साहिल खाली बोलवायला आला, घ्यायला आला. तुम्ही करताय, अमित आहे इकडे. एक रिसिव्ह ते कुठेही असू दे, एक ते रिसिव्हिंग असतं ना, एक जेस्चर असतं, ते माणसाला कोणालाही बरं वाटतं. आणि त्यात बॉस, आम्ही बिझनेस क्लासने जाऊ शकत नाही. आज इथून हैदराबादची तिकीट आहे 20,000 रुपये. आमच्या क्लॉजमध्ये आहे, ऑल आर्टिस्ट विल गो बाय बिझनेस क्लास अँड स्टाफ विल गो इकॉनॉमी क्लास, असं त्याचं ॲग्रीमेंटमध्ये आहे. नो डिस्कशन. प्रोडक्शन मॅनेजर डांगडिंग करू शकत नाही, त्याने सांगितलं आहे. तरीसुद्धा एकदा प्रोडक्शन मॅनेजरने मला केलं, तुझं. अरे म्हटलं क्लॉज आहे, म्हटलं तुम्ही लिहिलं आहे बिझनेस क्लास म्हणून. हां, बिझनेस म्हणून लिहिलं आहे तुम्ही, बिझनेस क्लास. बरं, राहतो सितारामध्ये आम्ही, म्हणजे जे रणवीर सिंग, आपला अजय देवगण ज्या हॉटेलला राहतो त्याच हॉटेलला आम्ही सुद्धा. सर, रणवीर सिंग, अजय देवगण सोबत तुम्ही काम केलंय, कसं आहे ते माणूस म्हणून? म्हणजे प्रेक्षकांना त्यांची दुसरी बाजू तुम्ही काय सांगू शकाल? नग आहे तो. रणवीर सिंग म्हणजे नग आहे, नग. हुशार आहे तो, भयंकर हुशार आहे. पण अफलातून माणूस आहे, अफलातून माणूस. 2 सिनेमा मी केले लागोपाठ, सिम्बा आणि सर्कस. मी जरा, आम्ही त्या सेटवर जेव्हा गेलो तेव्हा मी सांगितलं की, म्हणालं रेकॉर्डेड आहे ते, म्हटलं आर्टिस्ट म्हणजे माणूस नाही, लेकिन ॲज अ ह्यूमन बीइंग मैं आज तक, मैं 40 साल हो गए इंडस्ट्री में, मैं तेरे जैसे एक्टर ने देखा, मतलब तेरे जैसे एक्टर ने देखा मैंने ॲज अ ह्यूमन बीइंग. क्या आया इधर तो त्याचं माझं सगळं असतं माहिती आहे ना, दादा सगळं ते एक्साइटेड सगळं. हिंदीतला तो आणि मराठीतला आपला सिद्धांत. जे काही जनरेटर लावून फिरतात, काय जनरेटर त्यांच्या बरोबर असतो. जनरेटर दिसत नाही तर काय सॉरी जनरेटर असतो त्यांच्याकडे. पण आम्ही त्या काळात व्हॅनिटी वगैरे काही नव्हती. लांब मेकअप रूम लांब असायची. आम्ही जॉली सकट आम्ही पत्राच्या डब्यावर बसायचो तिकडे सेटवर. डब्या मेकअप रूम, कुठलं मेकअप रूम पण नाही, मेकअप करायचो तिथेच. 2 माणसाचे कपडे बदलायचो आणि सेटवर यायचो. अगं, तेजाबचं गाणं केलंय ना 1, 2, 3 मन्नत बंगलो, जो आता शाहरुखने घेतलं, तिथे आम्ही ते गाणं केलंय. तिथे तुम्ही कपडे चेंज करायचे आम्ही बाहेर, म्हणजे अनिल कपूर सकट सगळे, अनिल कपूर, जॉनी बाय, मी. अरे येला तुला अलग वो शर्ट, आम्ही तिकडे पॅन्ट काढ, हे काढ, उभे राहायची असे लोक. आता व्हॅनिटी व्हॅन आलेली आहे. आता व्हॅनिटी व्हॅन. आता काय, आता मी कित्येक वेळा मी म्हटलंय, मी खूप इंटरव्ह्यू प्रत्येक म्हटलंय मी, आम्ही घडलो व्हॅनिटी नव्हती म्हणून.
कारण तुम्ही ज्यावेळेस सीन नसायचे त्यावेळेस तुम्ही सगळे सेटवर. मराठी कलाकार तुमच्या रूममध्ये किंवा कुठे बसून छान गप्पा मारला जायचा. गप्पा. आता हे सगळं कुठे मिस करताय? मीच करतो म्हणजे अरे आमचा मित्र कधी येऊन जातो कधी येऊन गेला माहिती नसतं सेटवर. अरे येऊन गेला कधी होता तिकडे आम्हाला सेटवर म्हटल्यानंतर आणि जॉनीबाई म्हटल्यानंतर मी सुरुवातीचं काय ना आम्ही खूप नवीन केलं. हो 83ला पहिलं कमर्शियल नाटक केलं, 85ला पहिली मराठी फिल्म केली, 87ला पहिला हिंदी सिनेमा केला. पहिल्या सासतमध्ये आम्हाला माहीत नव्हतं. आज जॉनीबाईने इतकं सांभाळलं ना कसं वागायचं काय काय काही माहीत नाही. आम्ही आपले नाटकवाले ना बिनधास्त. पण ते बघायचं मग आता तर बापरे सेटवर सगळं ते प्रत्येकाला व्हॅनिटी गेली. हो मी आर राजकुमारच्या सेटवर गेलो होतो, मला माहीत नव्हतं. हम्म. राजकोटला गेलो होतो सिनेमाला, हॉटेलला आलो खाली गाडी उभी होती, मला गाडी आली गाडीने सोडलं मला, सीन कंप्लीट केला आणि मी प्रोडक्शनवाले गेलो. अरे मेरा पैकअप हुआ जाऊँ मैं? हाँ जाऊँ. पैकअप हुआ ना आपका? तो गाड़ी का है सर? आपकी गाड़ी फिक्स है अभी, आप 8 दिन होना इधर, हा. ये गाड़ी आपकी फिक्स आहे. माझ्या आपकी गाडी होती हे माहीत नव्हतं प्रकार मला. हे थोडं कॅरेक्टर बरी करायला गेलो नंतर बरी करत गेलो ना, माहीत नव्हतं. 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आर राजकुमार कधी आला होता त्यावेळीची गोष्ट आहे, माहितीच नाही. सर आता तुम्ही हिंदीबद्दल भरभरून बोलताच आहात, मराठी सिनेसृष्टीकडे आता कसं पाहताय? आता जे नवीन कलाकार येऊ घात आहेत मराठी सिनेसृष्टीत त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांचा कसा रिस्पेक्ट आहे आधीच्या कलाकारांसाठी वगैरे? करतात रिस्पेक्ट देतात, असं काही नाही, रिस्पेक्ट देतात, हरकत नाही. पण आता मराठी पण इंडस्ट्री खूप बदलली आहे. तर सोप्पपणा निरागसपणा सगळीकडचा गेला आहे आता. पण त्यातल्यातच मराठी आहे, कारण इकडचे तिकडे सगळे मराठी असल्यामुळे थोडंसं लँग्वेज मराठी सिनेसृष्टीला आता चांगला वर्ग मिळतोय प्रेक्षकांचा, वा. कारण चित्रपट देखील छान येत आहे हो आता. तसं पहिल्यापासून होतं, हम्म. पण थोडं कमर्शियल नव्हतं. हम्म. आज कमर्शियलपणा दिसायला लागला. एक स्टाईल आली, कॉस्ट्युम, गाण्याची स्टाईल. कोणी म्हणते? महेश कोठारे आणि सचिन. हो आमची जी आम्ही दिसायला लागलो बिकॉज ऑफ महेश कोठारे आणि सचिन, येस. कारण त्या तशा फिल्म्स आल्या. पण दादा कोंडकेंपर्यंत पण आम्ही काम करत नव्हतो. पण दादा कोंडके जेव्हा होते त्याच वेळी आम्ही 83ला मी आलो, 85ला आलो. पण दादा कोंडके काम करतो 90पर्यंत, 92, 94पर्यंत होते दादा. आता एक्झॅक्ट कधी वारले मला माहीत नाही. त्या कंपोजरने कधीच ते काम केलं. ते गावरान पिक्चर पण केले, लक्षा आम्ही सगळे अशोक मामा आम्ही केलं की, त्या कंपोज कधी केलं नाही. पण आम्ही आलो बिकॉज ऑफ महेश कोठारे, सचिन ह्याने अशा प्रकारचे फिल्म्स केले, त्यामुळे आमची कॅरेक्टर्स यायला दिसू लागली. सर आता तुम्ही बोलण्यामध्ये सगळ्या मराठी दिग्गज कलाकारांचं नाव घेतलं, सचिन पिळगावकर म्हणा, अशोक सर म्हणा. जेव्हा नवरा माझा नवसाचा चित्रपट तुम्ही करत होतात, तो एकमेव सिनेमा असेल जो एवढी सगळी तगडी कास्ट त्या सिनेमात होती आणि बसचा प्रवास त्या सिनेमात सगळा दाखवला एकंदरीत. तिकडचा तेव्हाचा काही किस्सा, म्हणजे सगळेच कलाकार मोठे होते, काय सांगाल? तो बसमधला एक प्रवास आणि ती छान अभिनयाची तुमची जोड देखील खूप छान होती, कारण मुख्य अभिनय तुम्ही सुद्धा जो केला तो अजूनही लक्षात राहण्यासारखा आहे. ते म्हणजे एक्सपिरियन्स होता. नवरा माझा नवसाचा एक्सपिरियन्स म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 पण आम्ही केलं आहे आता. तर जे एक्सपिरियन्स होता, एक सीन आहे आमचा, तो पण एक्सपिरियन्स धमाल झाला आहे सिनेमा. म्हणजे ट्रीट असलं नवरा माझा नवसाचा 2 ट्रीट असतं, ट्रीट. आणि त्यावेळी आता किती मोठे स्टार वगैरे असले ना तरी मराठी सिनेमा करताना आम्ही मित्र किंवा आम्ही कॅरेक्टर्सच करतो. इव्हन तो हिंदी सिनेमा, मराठी का हिंदी सिनेमासुद्धा 2 दिवस रणवीर सिंग, 2 दिवस अजय देवगन, 2 दिवस नंतर करताना काम करत असतो. मग ते संपल्यानंतरही ते आता आम्ही इतकी वर्ष करतोय म्हटल्यानंतर आमची काही थोडी जागा आहेच, त्यामुळे तिथे येऊन काम करणं, आपापलं काम करणं. पण मराठी त्यावेळी वैभव मांगले तर म्हणजे पहिला सिनेमा, वैभव मांगलेचा विकास समुद्रेचा पहिला सिनेमा होता. त्यातल्या त्यात काम करणं म्हणजे प्रदीप पटोदन पण सिनेमे फार नाही केले प्रदीपने. तो पण सिनेमा काय आय डोंट एक्झॅक्ट नंबर ऑफ, त्यातल्या त्यात काम करणारे म्हणजे मॅक्झिमम अशोक सराफ, मग मी, जयवंत वाडकर, सुप्रिया बेळगावकर. सुप्रियाने पण फार सिनेमे नाही केले आहेत. अशोक आपला सचिनचे सिनेमे केलेले आहेत. बाहेरचे सिनेमे
नाही, मला नाही आठवत. भाजप हो. अदर देन सचिन तर नाही सिनेमे केले, नाही. पण तिने कमी केले. ज्यातल्या सिनेमे केलेले अशोक सराफ, मी आणि जयवंत वाडकर, बाकी तसे नवीन होते सगळे. पण एक स्क्रिप्टिंग झाल्यामुळे, कॅरेक्टर झाल्यामुळे आम्ही ते सगळे इक्वल होतो. हम्म. विकास समुद्रे जल्ला त्यावेळी पण भाव केला त्यांनी. वैभव मांगले नवीन असून त्याने काम चांगलं केलं होतं, खूप काम चांगलं केलं. हो. आता ती आपली आई कुठे काय करते म्हटली, आमची काय प्रभुराणी. हा प्रभुदेसाई आमची, गोपी. तिचा पहिला सिनेमा होता. येस. आता आई कुठे काय करते म्हटलं, काम तिचं आणि त्यातलं काम काम. जमीन असा फरक, अँकर हो. वगैरे तिने केलं होतं. हो. पण त्याने कॅरेक्टर्स छान केले होते, ऍक्च्युली पण सिनेमाच चांगला होता. छोट्या छोट्या भूमिका होत्या सगळ्यांच्या, पण खूप लक्षात राहण्यासारख्या होत्या. सर, लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल काय सांगा, त्यांच्या काय आठवणी तुम्ही सांगाल, आणि आज जर लक्ष्मीकांत बेर्डे असते तर काय घडलं असतं मराठी सिनेसृष्टीत? मी कंप्लेंट नाही करत, थोडंसं बोलतो की तसं अशोक मामा टिकून आहे ना, टिकून अशोक मामाची जी कॅपॅसिटी, येस, जी कॅपॅसिटी ॲक्टर म्हणून तसंच लक्ष्मीकांत नव्हता. आज त्याची एक वेगळी पॉवर होती, येस, त्याची वेगळी स्टाईल होती, तर तो सुपरस्टार झाला. पण काही ठिकाणी ती तशी त्याची ताकद नव्हती. त्याचे एक वेगळं ते जे त्याच्याकडे होतं ते कोणाकडेच नव्हतं, ते अशोक मामाकडे पण नाही. सर, लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल एक असा किस्सा आहे. तुम्ही एकदा सेटवर उशिरा गेला होतात आणि त्यामुळे काहीतरी वाद झाला होता तुमचा लक्ष्मीकांत बेर्डे. सेटवर सिनेमा झाला नाटकाचा. हां. आम्ही टोरटोर उचल बांगल्याची नाटकं करायचो. तर तो कुंभारवाड्यात राहायचा, मी भेंडीबाजारात राहायचो. तो बोला, पाट्या 11चा शो आहे. तेव्हा ट्रॅफिक फारसं नव्हतं त्यावेळी, 83ची गोष्ट करतो. आणि टॅक्सीने जायचो, ते पाऊण तसं आम्ही दादरला पोचायचो. म्हणजे तो शिवाजी मंदिर किंवा पारला तो टॅक्सीने जायचा, ट्रेनने जायचं नाही. ट्रेन फक्त आम्ही गडकिरीला असायचं तेव्हा जायचो. टॅक्सी घेऊन तो उभा असायचा, यायचो मी. एकदा तरी 10च्या ऐवजी मी 10:10ला पोचलो. 10चा कॉल टाईम. हां, शो 11चा. आम्ही तर 10 वाजता ये म्हटलं. 10ला तो टॅक्सी बोलून तो उभा होता टॅक्सी. मी आलो 10 बसलो. फळांग का स्टार झाला काय? मी तुला म्हटलं 10 वाजता येई, तुला प्रॉब्लेम काय? किती नाटकं करतोयस तू, किती काम करतोय, कुठे तुला प्रॉब्लेम काय? काय नोकरी करतोयस, काय काय करतोयस तू, का उशीर आला? पहिला आणि शेवटचा दिवस. सर, माझा असा शेवटचा प्रश्न असा असेल की सोशल मीडियावर सध्या फॉलोअर्स बघून कलाकार मंडळी निवडली जातात. मूर्खपण आहे. तर प्रोडक्शन हाऊसने यावर काय लक्ष दिलं पाहिजे? कारण थिएटर्स, रंगभूमीवरच काम करणारा हा कलाकार असतोच. फॉलोअर्स बघून काम देतात, त्यावर तुमचं काय मत आहे? फॉलोअर्स वाढून तुम्ही ॲक्टिंग करणार आहात? तुम्ही फॉलोअर्स 2 लाख 3 लाख 10 लाख आहेत. डायलॉग बोलता येतात का पहिले बघा. डायलॉग येतात, बोलता येतात का ते पहिलं बघा, मग फॉलोअर्स घ्या. ही काय स्टाईल आहे मला कळत नाही. हे काही वेगळं यंत्र आहे, ते करा तुम्ही. तुम्ही रील बनवा, त्याच्यावर तुमचे फॉलोअर्स आहेत, त्याच्यावर काय पैसे मिळत असतील नसतील, आय डोंट नो. किती लोक ॲक्टिंग करतात, त्यातले किती लोक ॲक्टिंग घेऊन ॲक्टिंग करतात मला सांगा. काय येत नाहीत ते, काय येत नाहीत? बरं, ते आले तरी लोक ओळखत नाही, प्रत्येकजण नाही बघत. हल्ली 3-4 लोक सोडली तर मी नाही ओळखत कोणाला. किती आहेत रील बनवणारे. सर, तुम्ही इथे आलात, छान गप्पा केल्यात, सगळ्या आठवणी सांगितल्यात, तुम्ही स्वतः देखील खूप छान व्यक्त झाला त्या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि आम्हाला खूप फ्लॅशबॅकला गेल्यासारखं देखील वाटलं. मला खूप छान वाटलं तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारला, त्यासाठी खूप 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 धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू लोकशाही. तर लोकशाही मिरर या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासह. तोपर्यंत कुठेही तुम्ही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.